श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर पवित्र अशा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं. आणि पुत्रदा एकादशी ही 2 दिवस आलेली आहे, म्हणजे 23 ऑगस्ट रोजी म्हणजे आज एकादशी आलेली आहे. तर त्या एकादशीला पुत्रदा स्मार्त एकादशी या नावानं ओळखलं जाणार आहे. आणि 24 ऑगस्टला म्हणजे उद्या श्रावणी सोमवार आणि एकादशी जी एकत्र आलेली आहे, तर तिला पुत्रदा भागवत एकादशी या नावानं ओळखलं जातं. आपल्याला कोणत्या दिवशी व्रत करायचं आहे, तर उद्या 24 ऑगस्टला श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशी ही दोन्ही व्रतं एकाच दिवशी करायची आहेत. आपल्याला श्रावण सोमवारचं आणि पुत्रदा एकादशीचं व्रत हे करण्याचा म्हणजे जो दुर्मिळ योग आहे एकत्र येण्याचा, तर तो उद्या आलेला आहे. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा खूप वेगवेगळं असतं. पुत्रदा या शब्दातच या एकादशीचा अर्थ आहे. पुत्रदा एकादशी व्रत केल्यानं संतान सुख आणि संततीच्या उन्नतीसाठी हे व्रत केलं जातं. हे व्रत केल्यानं पुत्रप्राप्ती होते आणि मुलांच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी या दूर होत असतात. पुत्रदा एकादशी ही वर्षातून 2 वेळा येते. एक श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात आणि दुसरी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात. आणि योगायोगानं ही पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यातील सोमवारी आल्यामुळं या एकादशीचं पुण्य जे आहे तर ते कितीतरी अधिक पटीनं वाढलेलं आहे. या श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचं व्रत आपण जर केलं तर आपल्या मुलांचे आरोग्य हे उत्तम राहते, त्यांचे आयुष्य देखील वाढते. आणि म्हणून या दिवशी बघा, प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी, त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची असते. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा पुत्रप्राप्ती होत नाही, अशा व्यक्तींनी जर हे एकादशीचं व्रत केलं तर त्यांना इच्छित संतान प्राप्ती जी आहे तर ती होत असते, असं महत्त्व या एकादशीला दिलं जातं. तर ही जी एकादशी आहे तर ती आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. या दिवशी विष्णूंची पूजा करावी आणि मंदिरामध्ये जाऊन तांदूळ, गहू आपल्या कुवतीप्रमाणे दान करावं. हे दान जे आहे तर ते गुप्त दान करावं, यामुळे पुत्रप्राप्ती, संतानप्राप्ती होते. तर अशा धार्मिक दृष्टीनं पुत्रदा एकादशी ही अतिशय तिथी महत्त्वाची असल्यामुळं या दिवशी खास करून आपल्या मुलांसाठी काही उपाय, सेवा केल्या जात असतात. आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये उद्या सोमवार पुत्रदा एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी इथे लावा मुलांसाठी असा एक दिवा. हा दिवा लावल्यानं आपल्या मुलांवर कधीही संकट, विघ्न येणार नाहीत. मुलांचे सर्व दोष, बाधा दूर होऊन अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होईल, नोकरीमध्ये यश मिळेल, मुलांच्या मनातील प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होईल. तर असा हा दिवा मुलांसाठी कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, याची जर सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तरच तुम्हाला याची जी योग्य ती माहिती आहे तर ती मिळून जाणार आहे. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या सोमवारी हे दोन्ही योग एकाच दिवशी जुळून आलेले आहेत. कारण पुत्रदा एकादशी जी आहे तर ती एकादशी 2 दिवस आलेली आहे आणि त्यामुळे आज किंवा उद्या कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय आपल्या मुलांसाठी केला तरीही चालणार आहे. फक्त संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी प्रदोष काळामध्ये बघा, संध्याकाळी 6 वाजल्यानंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. आणि जर शक्य झालं तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7:30 वाजण्यापर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते ना, तर ही दिवे लागण्याची वेळ असते, तिन्ही सांजेची वेळ असते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तर ती संध्याकाळची शुभ मानली जाते.
आपण बघा कधीही आपल्या देवघरामध्ये रात्री 11 किंवा 11:30 वाजता दिवा लावत नाही आणि जी संध्याकाळची वेळ असते ना, तर ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते, ती खूप शुभ मानली जाते. म्हणून तुम्हाला हा उपाय किंवा हा जर दिवा तुम्ही सायंकाळी प्रदोष काळामध्ये जर प्रज्वलित केला, तर त्याचं फळ कितीतरी अधिक पटीने तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय जो आहे तर तो शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे तुमच्या घरातील अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही, ज्यांची पुत्रप्राप्ती होण्याची इच्छा आहे, तर त्यांनीसुद्धा हा उपाय करावा. तसेच ज्यांना संतानप्राप्ती होत नाही, मुलं बाळं होत नाहीत, त्यांनीसुद्धा हा उपाय केला तरीही चालणार आहे. हे लोकंसुद्धा हा उपाय नक्की करू शकतात. दिवा हा ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. दिव्यासारखं ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकता आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावी, त्यांच्या आयुष्यात सुद्धा दिव्यासारखं लख्ख व्हावं. आपण हा उपाय मुलांसाठी आज किंवा उद्या पुत्रदा एकादशीला करणार आहोत. ज्या घरामध्ये मुलांसाठी हा एक दिवा लावला जाईल, त्या घरामध्ये असणारे सर्व नकारात्मक ऊर्जा, संकट, अडचणी पूर्णपणे नष्ट होऊन जातील. घरातील मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर बघा, प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल असावं, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, त्यांना यश मिळावं, मनासारखं त्यांना नोकरीमध्ये यश मिळावं किंवा नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं. तर अशा काही खास तिथींना जर आपण मुलांसाठी उपाय केले, तर ते उपाय नक्कीच प्रभावी ठरत असतात आणि मुलांना हवी तशी प्रगती ही जी आहे तर ती त्यांच्या क्षेत्रामध्ये होत असते. त्यामुळं आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो प्रत्येकानं आवर्जून करायचा आहे. आणि जेव्हा आपण मुलांसाठी हा दिवा लावतो, तेव्हा सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि ते आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देत असतात भरभरून आणि यामुळंच आपल्या मुलांची प्रगती होत असते. तर उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळी देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी प्रज्वलित करतो, तर तो दिवा अगोदर लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण चैतन्यमय करून घ्यायचं आहे, प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि नंतरच तुम्हाला उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे. आता मातीची पंती जी आहे तर ती स्वच्छ असावी, कुठेही तुटलेली किंवा फुटलेली असू नये किंवा मग तुम्ही कोणत्याही प्रकारच्या धातूचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल. त्या दिव्यामध्ये बघा आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल. आता दिव्यामध्ये आपल्याला 9 वाती लावायच्या आहेत. ज्या कापसाच्या लांब वाती असतात तर त्या 9 वाती तुम्हाला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेतला तरीही चालणार आहे किंवा अगदीच मग मातीची मोठी पंती घेऊन त्यामध्ये तुम्ही 9 वाती ज्या आहेत तर त्या घालून घ्यायच्या आहेत आणि यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये बघा हळदीनं आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकावरती थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला हा जो दिवा आहे तर तो त्या स्वस्तिकावरती ठेवायचा आहे. आता बघा, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि या स्वस्तिकावरती आपण बघा एक मुठभर चणा डाळ किंवा एक मुठभर अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवू शकतो. आता जर चणा डाळ असेल तर आवर्जून आपल्याला चणा डाळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, जी हरभरा डाळ आपण म्हणतो तर ती. त्यानंतरनं चणा डाळ जी आहे तर ती ना बघा भगवान विष्णूंचं रूप मानली जाते. चणा डाळीचा रंग हा पिवळा असतो आणि तिला सोन्यास समान मानलं जातं. म्हणून पूजेमध्ये चणा डाळ आणि गूळ जे आहे तर ते अवश्य वापरलं जातं आणि म्हणूनच मुठभर चणा डाळ ठेवून त्यावरती आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवून प्रज्वलित करायचा आहे. यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे आणि तुळशीपाशी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. त्यानंतरनं तुळशीला बघा लांबूनच आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत. कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा तुळशीची पानं तोडली जात नाहीत, तुळशीला जल अर्पण केलं जात नाही. त्यामुळे तिथे तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथे तुळशीमध्ये तुम्हाला लावायचे आहे.
आता त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला बसायचं आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. एक वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, म्हणजे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. आणि एक वेळेस श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे. आणि 16 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि यानंतर या ज्या 2 लवंगा तुमच्या उजव्या हातामध्ये असणार आहेत, तर त्या दोन्ही हात जोडून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्य लाभावं त्यांना, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, त्यांचे सर्व दोष, विघ्न, अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे माता लक्ष्मीकडे म्हणजेच माता तुळशीकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर मग 2 दिवे लावायचे का? तर बघा, एकच दिवा तुम्ही दोन्ही मुलांसाठी लावू शकता. वेगवेगळे दिवे प्रज्वलित करण्याची तुम्हाला गरज नाही. आता जर मुलं बाहेरगावी शिकायला असतील किंवा मुलं नोकरीसाठी बाहेरगावी असतील, तर अशावेळी आईवडिलांनी स्वतः जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे. फक्त बघा, तुमच्या घरामध्ये जर सुतक पडलेलं असेल किंवा तुमचा मासिक धर्म चालू असेल, अडचण असेल, तर अशा वेळी बघा, अडचण असेल तर पुरुषांनी हा उपाय केला म्हणजे वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल. पण जर तुम्हाला सुतक पडलेलं असेल तर अशा वेळी बघा, तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही. आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ती चणा डाळ जी आहे तर ती पक्ष्यांना खाऊ घालायची आहे. आणि हा दिवा तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा वापरता येणार आहे. दिव्यामध्ये ज्या 2 लवंगा आपण टाकलेल्या असणार आहेत, तर त्या तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला पुरून टाकायच्या आहेत. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला देवघरामध्ये पूजा केल्यानंतरनं एक पिवळ्या रंगाचा धागा जो आहे तर तो घ्यायचा आहे, किंवा लाल रंगाचा कलावा जो असतो तर तो घ्यायचा आहे. तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या चरणाजवळ ठेवायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. आणि तो धागा मुलांच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे. याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. खूप जास्त प्रभावी हा उपाय आहे. हा धागा मुलांच्या हातात बांधल्यानं मुलांवरती कोणतंही विघ्न, संकट, बाधा ज्या आहेत तर त्या येणार नाहीत. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळेल. तसेच जर भरपूर दिवसांपासून तुमची मुलं आजारी असतील, त्यांची प्रकृती बरी नसेल, किंवा तर बघा, मुलांच्या या आजारपणासाठी किंवा मुलांना काही नजर दोष झालेली असेल तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी हळदीचा गंध तयार करायचा आहे. आणि या गंधाचा 1 टिळा मुलांच्या कपाळावरती लावायचा आहे. यामुळं मुलांचं आरोग्य ठीक होईल. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला सकाळी 1 तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे. आणि संध्याकाळी तिथे तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. कारण या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो. पुत्रदा एकादशीला तिथं दिवा लावल्यानं मुलांची प्रगती होते. तसेच घरातील दरिद्रता, इडापिडा, नकारात्मकता ही सुद्धा दूर होत असते. घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते. आपल्याला कष्ट आणि मेहनत हे तर करायचेच आहेत, पण त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळावी यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते अशा काही खास तिथींना जर केले तर त्याचं उत्तम फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. आता बघा, पुत्रदा एकादशीला काय करायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, पुत्रदा एकादशी जी आहे तर ती 2 दिवस आलेली आहे. मग उपवास कधी करायचा, तर 24 ऑगस्टला तुम्हाला हे जे व्रत आहे एकादशीचं तर ते करायचं आहे. कारण जे ऋषीमुनी असतात ना, ते उपवास करतात. आणि उद्याच्या दिवशी म्हणजे भागवत एकादशीला जे सर्वसामान्य लोक जे आहेत, सांसारिक लोक आहेत, तर ती व्रत करत असतात. आणि उद्या देखील पुत्रदा भागवत एकादशीच आहे, म्हणून तुम्हाला उद्या उपवास करायचा आहे. आणि आज जे ऋषीमुनी जे असतात तर ते आज उपवास करत असतात. आणि म्हणूनच अशा श्रावण सोमवारचा उपवास आणि एकादशीचं व्रत दोन्ही एकत्र करण्याचा योग उद्या जो आहे तर तो जुळून आलेला आहे. आणि हा जो उपवास आहे तर तो तुम्ही बघा मंगळवारी द्वादशीला सोडायचा आहे. आणि ज्यांनी सोमवारचा उपवास एकत्र केलेला असेल तर संध्याकाळी व्रत सोडू शकता. ज्यांनी फक्त श्रावणी सोमवारचा व्रत केलेला आहे आणि ज्यांची एकादशी असणार आहे त्यांनी मंगळवारीच हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे.